छत्रपती शिवाजी हो. महाराजांचं पहिलं शिवचरित्र जे लिहिलं गेलं त्याचं नाव अनुपुराण सूर्यवंश हे आहे. अच्छा तमिळ अनुवाद करताना ज्यांनी अनुवाद केला ते शिवभारत नाव त्यांनी दिलेलं होतं. अच्छा. पण नंतर त्याला शिवभारतच म्हटलं गेलं बरं का, म्हणून आपण शिवभारतच म्हणतो त्याला. हम्म. मग त्यांनी ती संस्कृत प्रती त्याच्यावर मराठी अर्थ लिहून अशी समधिवेकरांनी समोर आणली हम्म. आणि ते शिवभारत लोकांसमोर आलं. त्यांना परिणाम बरेचसे झाले, कारण बरेचशी नवनवीन माहिती उजेडात आली. बखरींवर एकेकाळी पूर्वीचे इतिहास संशोधक किंवा आपला इतिहास हा बखरींवर जितका अवलंबून होता, पण शिवचरित्राचं एक अस्सल साधन समोर आलं. आणि प्रामुख्यानं झालं असं की शिवजन्मतिथीचे पूर्वी बरेचसे वाद होते. बरोबर. शिवाजी महाराजांचं जन्मसाल बराच काळ 1630 राहिले मानलं ते. जायचं, हम्म. 1630 मानलं जायचं हो. त्यांचं जन्मसाल. जयंती कधी करायची, आपण म्हणतो टिळकांनी त्यांची जयंती साजरी केली, ती वैशाख शुद्ध प्रतिपदा वगैरे ती ह्याच्यातच होती ना. तिथीनुसार. हा, ती बखरीतनं त्याच्यानुसार टिळकांनी केली. बरोबर. मग ते वाद भरपूर संशोधकांमध्ये व्हायला लागले. जेदे शकावली ज्यावेळेस समोर आली, जेदे करीना ज्याला आपण म्हणतो, तर त्यांनी शिवाजी महाराजांची ही जन्मतिथी समोर आली की सध्याची जी 19 फेब्रुवारी 1630. मग वाद भरपूर व्हायला लागले. मग त्याला कुठंतरी एक बळकट त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल असा दुसरा असा सज्जड पुरावा त्याच्या सगळे शोधातच होते. शिवभारतानं ते क्लिअर झालं. त्याच्यात जी जन्मतारीख आहे ती याच्याशी बरोबर मॅच झाली. अच्छा. हा, व अजून माहिती शिवभारतानं अजून अतिरिक्त माहिती दिली की त्या दिवशी रात्री जन्म झाला होता शिवाजी महाराजांचा. अच्छा. हा,